संगत तुमचं भविष्य बदलू शकते. कसं पाहूया पुढील गोष्टीमधून. एका व्यापाऱ्याने एका मोठ्या शहरामध्ये एक प्लॉट विकत घेतला 1 कोटी रुपयांना. मग प्लॉटची किंमत वाढत राहील, आपल्याला पैसे जास्त मिळतील यासाठी त्यानं ते इन्व्हेस्टमेंट केली. पण काही दिवसानंतर त्याला असं समजलं की ह्या प्लॉटच्या बाजूला स्मशानभूमी होणार आहे. मग आता त्या प्लॉटची किंमत वाढेल का कमी होईल? कमी होईल. अगदी 50 लाख, 10 लाख, 5 लाखापर्यंत सुद्धा इतकी पडून त्या प्लॉटची किंमत होऊ शकते. पण तोच प्लॉट आणि व्यापाऱ्याला समजलं की त्या प्लॉटच्या बाजूला एक मोठा मॉल होणार आहे किंवा करीना कपूरचं बंगला होणार आहे. मग आता त्या प्लॉटची किंमत वाढेल का कमी होईल? वाढेल. 1 कोटीच्या प्लॉटची किंमत 5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते. जागा तीच, प्लॉट तोच, मग किंमत वाढली किंवा कमी झाली कशामुळे? संगत गुणामुळे. त्या प्लॉटच्या बाजूला कुठला प्लॉट आहे, कुठली जागा डेव्हलप होणार आहे यानुसार त्याची किंमत ठरते किंवा कमी होत असते. आता भाजीपाला निवडताना जो कचरा बाजूला निघतो त्याला काही महत्व असतं का? आपण तो कचरा फेकून देतो. पण सोनार दागिने तयार करताना जो सोन्याचा कचरा बाजूला पडतो तो फेकून देतो का? नाही. तर सोनाराकडचा कचरा सुद्धा खूप मौल्यवान असतो. म्हणून आपण कुणाच्या संगतीमध्ये राहतो त्यानुसार आपली भविष्य, आपले गुण ठरत असतात. म्हणून तुम्हाला जर तुमचं भविष्य लख आणि प्रकाशमय करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमची संगत सोबत चांगली ठेवावी लागेल. मित्र जाणीवपूर्वक चांगले निवडावे लागतील. आपण जर अभ्यास करणाऱ्या मित्रांच्या समूहामध्ये राहिलो तर आपल्याला सुद्धा अभ्यास करायची सवय लागेल, बरोबर आहे. पण आपण जर सारखंच सायकलवर फिरणारे, टपोरेपणा करणारे, गुटखा तंबाखू खाणारे मित्र, अशा मित्रांच्या सोबत राहायला लागलो, जायला लागलो तर कधीतरी तेही आपल्याला म्हणतील, हा कशी लागते तंबाखू खाऊन तर बघ, कसा लागतो गुटखा खाऊन तर बघ, एक सिगरेट ओढून तर बघ, एक फुरका मारून तर बघ कसा लागतो. आणि आपणही ते करतो आणि ते करता करता आपल्याला देखील तशीच सवय लागून जाते, बरोबर आहे की नाही. म्हणून नेहमी जे मुलं चांगले आहेत, अभ्यास करतात अशांच्याच संगत मध्ये राहायचे, कारण संगत आपलं भविष्य घडवत असते. समजलं?